दत्त भक्त हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त भक्तांनी कोणत्या मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दत्त भक्तीमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे मीपणा. मी मोठा भक्त आहे, मी जास्त साधना करतो, हा विचार आला की भक्त थांबतो. दत्त महाराज साधेपणाचे प्रतीक आहे. नम्रता हीच खरी गुरुदक्षिणा आहे. स्वतःचा मोठेपणा दाखवणे आणि इतरांचा तुच्छ लेखणे टाळा. 2 म्हणजे दत्त महाराजांसमोर सोबत गाय आणि श्वान असतात, कारण सर्व जीवांमध्ये दत्ततत्व आहे. मुक्या प्राण्यांना त्रास देणारा दत्त भक्त असू शकत नाही. भुकेल्या प्राण्याला दिलेलं एक घास हीच खरी दत्तसेवा आहे. 3 म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ताटात अन्न टाकणे किंवा नासाडी करणे हे चुकीचे आहे. जेवढे हवे तेवढेच घ्या. भुकेलेल्या अन्नदान करा. तृप्त मनाने अन्न ग्रहण करणे ही देखील साधनाच आहे. 4 म्हणजे एक गुरु मोठा दुसरा लहान ही तुलना दत्त मार्गात वर्ज्य आहे. सर्व सत्वपुरुष एकाच ईश्वराचे रूपे आहेत. आपल्या गुरुवर निष्ठा ठेवा, पण इतरांच्या श्रद्धेचा अपमान करू नका. 5 म्हणजे टिळा, माळ, वस्त्र यालाच भक्ती समजू नका. दत्त महाराजांना अंतःकरणाची शुद्धता हवी आहे. माळ हातात आणि मन वाईट विचारात असेल तर ती साधना निष्फळ ठरते. 6 म्हणजे मी सेवा करतो तरी असं का होतं, हा संशय भक्तीचा शत्रू आहे. महाराज जे करतात ते आपल्या भल्यासाठी करतात हा विश्वास ठेवा. 7 म्हणजे दत्त भक्ताची वाणी मृदू असावी. रागाच्या भरात अपशब्द बोलणे संपूर्ण साधना नष्ट करते. शब्दांनी कोणालाही आधार द्या, दुखावू नका. 8 म्हणजे परमार्थ म्हणजे आळशी बसणे नाही. कर्तव्य, सेवा आणि मेहनत आवश्यक आहे. दुसऱ्याची निंदा करू नका. तो वेळ श्री गुरुदेव दत्त नामस्मरणात घाला. 9 म्हणजे भक्ती एका दिवसात फळ देत नाही. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा. योग्य वेळी महाराज नक्कीच फळ देतात. 10 म्हणजे खोटेपणा, फसवणूक, चुकीचे मार्ग दत्त भक्ताला शोभत नाही. स्वच्छ मन आणि प्रामाणिक जीवन हेच खरी दत्तभक्ती आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.